मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा कडक अल्टिमेटम दिला आहे। जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याचा आरोप केला। सरकार जाणीवपूर्वक या संस्थांना कमकुवत करत आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात एका महिलेला अमानुष मारहाण केल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला व दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली। रंजना नागापूरकर प्रकरणातही तात्काळ गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। ह्या सर्व मागण्या 26 फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास पुढील मोठा निर्णय जाहीर करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। तिथं काही मस्तवाल माजलेल्या काही लाभार्थी टोळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली। त्यांचा उद्देशच होता की पुतळा मोडून तोडून फेकू द्यायचा असं गावकऱ्यांचं सांगणं आहे आम्हाला। आता सत्य परिस्थिती आम्ही तिथे जाऊन बघतोय। तिथल्या आमच्या एका जिजाऊच्या लेकीला त्यांनी कपडे फाटून तर मारलाय आणि मारणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत, म्हणजे लोकांनी तिथल्या प्रतिष्ठित कोणतरी लोक आहेत त्यांनी मारहाण केली। परत मारहाण केल्याच्या नंतर कपडे फाटल्याच्या नंतर सुद्धा बोललं गेलं की हिचे व्हिडिओ काढून व्हायरल करा। म्हणजे बघा ती किती या महाराष्ट्रात छत्रपतींच्या आता शिवजयंती झाली, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये बघा काय विदारक परिस्थिती निर्माण झाली की छेडछाडीचा उद्देश, एक जिजाऊच्या लेकीला कपडे फाटूस्तर मारणं, छोट्या छोट्या तिथं मुली आहेत, काही महिला आहेत त्यांना हात मोडले असं आम्हाला तिकडून सांगण्यात आलंय। आता आम्ही बघतोय तिथले SP साहेबांशी बोलणं झालंय, तिथल्या IG साहेबांशी पण बोलणं झालंय। तिथल्या स्थानिक काही पोलिसांनी किंवा काही अधिकाऱ्यांनी अशी माहिती मिळते की त्यांनी आरोपी पळून जाण्यास सुद्धा मदत केली। म्हणजे त्याच्यात तिथल्या स्थानिक PIचा किंवा त्या APIचा काय हात आहे का हेही बघावं लागणार आहे, कारण SP साहेबांनी बुलढाण्याच्या चांगली कारवाई केली। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काय 10-11 आरोपी पण पकडले, चांगलं काम केलंय। आणि त्यांनी SP साहेबांना असंही सांगितलं की राहिलेले पण आम्ही ठेवत नाहीये, पण गुन्हे काय लावले ते किती क्रूरपणानं केलेलं ते कृत्य हे आम्हाला तिथं गेल्याच्या नंतर लक्षात येणार आहे।